तुम्हाला रुपालींना भेटायचं होतं. पण फुयाजी, तुमची आणि त्यांची ओळख कशी काय? नाही ते ना हो, काही काय बोलताय बापू? ओळख कशी असणार आमची? हे मला म्हणाले की अपर्णाच्या घरी कोणीतरी नवीन आजी आलेत कामाला, म्हणून मग मीच मोनाला फोन केला आणि त्या आजींना इकडे बोलवून घेतलं. हा हा डबा. अमोलसाठी लाडू केले होते मी, तेच द्यायचे होते मला. रुपाली, तुला अमोलला भेटायचं होतं तर घरी यायचं ना सरळ. मामनजी, अहो हे मला म्हणाले की तुम्ही आम्हाला घरी यायला मनाई केली, म्हणून तर त्या आजींना इकडे बोलवून घेतलं ना मी. अगं रुपाली, तुला स्वप्नीलला अमोलला भेटायला मी कसं पण नाही म्हणी ना. जाऊ दे ना मामनजी, तसंही मी तिकडे आले असते तर ते कोणालाच आवडलं नसतं, म्हणून तर ह्या आजींना बोलवून घेतलं ना. हे बघ रुपाली, अगं घर सगळ्यांचंच आहे आणि तुझ्या येण्यामुळं आप्पीच्या आणि अर्जुनच्या नवीन सुरू झालेल्या आयुष्यात कुठलीच आडकाठी येऊ नये एवढंच म्हणायचं होतं मला. आणि रुपाली, अहो तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल लवकरच. आणि मामनजी, माझी कितीही कारणं असली ना तरी तुम्हाला ती चुकीचीच वाटणार. मग बोलण्यात काय अर्थ आहे? अहो मला असं वाटतंय तुम्ही विनायकरावांना थोडा वेळ द्या. फुयाजी, हा डबा ठेवा तुम्ही. ठेवा. रुपाली, अगं तू आम्हाला समजून घेशील अशी अपेक्षा ठेवतो मी. मामनजी, अहो आज नाही, गेली 7 वर्ष झालं मी सगळ्यांना समजूनच घेते. निघते मी. फुयाजी, अमोलला सांगा की लाडू 2 दिवसात संपले पाहिजेत, म्हणजे संपले तर मी अजून बनवून देईन त्याला. हा, नक्की सांगा. हा येते. हा 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 हा. चला फुयाजी, निघूया का? इथंच लाडू खायला सुरुवात करायची. नाही नाही आहे ना? चला, जाता जाता भाजी घ्यायची आपल्याला. विनायकराव चला. तू काय लावलेस हे? अर्जुन, अरे मी 7 डब्बा घेऊन आलीये ना, आणि एवढं काय झालं की तू असं जाब विचारतोयस? अरे बघ, तुझी मैत्री कळतीये मला, पण तुझं हे असं वागणं आहे ना मला योग्य नाही वाटत आहे. वागणं? कसलं वागणं अर्जुन? अरे अगं, हे डबा वगैरे आणणं, तू मागच्या गोष्टी डोक्यातून नाही काढल्या तर तू यातून बाहेर कशी पडणार मला सांग ना. अर्जुन, मला असं नाही वाटत आहे. अरे एखाद्याला खायला देणं हे प्युअर मैत्रीचं गेस्चर असू शकतं ना. असू शकतं ना अरे, आम्ही नाही कुठं म्हणतोय, पण आता गोष्टी बदलल्यात अगं, समजून घे प्लीज. म्हणजे काय म्हणायचंय? अरे बघ, अमोलनी तुला आणि मला एकत्र बघितलं तेव्हापासून त्याने टेन्शन घेतलं. माझ्या तर नागपीच्यात काय प्रॉब्लेम येऊ नये, घरातलं सगळं सुरळीत चालव म्हणून तो घराच्या बाहेर रात्री एकटा पडला आणि तो ब्रह्मकमळ घेऊन आला. काय? अर्जुन, आर यू सिरियस? तो एकटा रात्री बाहेर पडला होता? तेच सांगतोय मी तुला आर्या, गोष्टी बदलल्यात, समजून घे. अर्जुन, पण अरे आपली मैत्री आहे. मैत्री आहे ना, मैत्री आजची थोडी आहे. मैत्री आहेच की, पण त्यासाठी हे डबा आणणं, घरी येणं, हे सगळं करून मैत्री सिद्ध करण्याची गरज नाही अरे आता. अर्जुन, अरे असं काय बोलतो? मी तुला स्पष्टच सांग, मला असं वाटतं की ना तू मागच्या गोष्टीतून बाहेर पडावं, नवीन आयुष्याला सुरुवात करावी प्लीज. अर्जुन, काय बोलतोयस तू हे? हे बघ आर्या, मला आता हे तुझं असं डबे आणणं, घरी येणं, माझ्याशी जवळीक साधणं नको आहे. अमोल या गोष्टींचा वेगळा विचार करतो आणि काहीतरी वेगळंच करून बसतो. अर्जुन, हे बघ, मला अजूनही असं वाटतं की मी काहीच चुकीचं केलेलं नाही. आर्या, मला कळतंय. हे बघ, आपल्याला आपली चूक कधीच वाटत नाही, पण ज्यावेळी आपल्या वागण्याचा दुसऱ्याच्या आयुष्यावर वेगळा परिणाम होतो त्यावेळी आपण स्वतःहून समजून घ्यायचं असतं की आपण चुकतोय आणि त्यावेळी तिथं थांबायचं असतं. आर्या, अर्जुन, पण मी हे जाणून बुजून नाही केलंय. जाणून बुजून केलं नाही हे मला माहिती आहे ना आर्या. मी फक्त तुला एवढं म्हणतो की इथून पुढे काळजी घे आणि तुझ्यासाठी पण चांगलाच, प्लीज. ठीक. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम, आजचं तुमचं शेड्यूल सॉर्टेड आहे. आधी 2 मीटिंग्स आहेत आणि त्या मीटिंगनंतर स्वच्छता अभियानाअंतर्गत केलेल्या सर्वेची आपल्याला फाईल रेडी करायची. दॅट्स इट. मॅडम. मॅडम. सॉरी, बोला ना. काय तोंडे? मॅडम, मगासपासून मीच बोलतोय, तुम्ही ऐकलं नाहीत?
नाही म्हणजे ते जरा मी मॅडम नक्कीच तुमच्या डोक्यात काहीतरी महत्वाचं शिजते. पण ते काही नाही हो. बोला ना मॅडम, काय झालं? घरातल्या गोष्टी संपतच नाहीये तो काय तो. म्हणजे काम चाललंय पण मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना त्या मनी मावशी घरात येऊन बसल्यात तेच. हो, आणि त्याच्यावर लवकरात लवकर आपल्याला उपाय काढायला पाहिजे हेही मी तुम्हाला बोललो होतो. हो पण मी खूप विचार करते पण मला काही मार्गच दिसत नाहीये. म्हणजे नेमकं काय झालंय? गायतोंड्या हो, मनी मावशी जेव्हा घरात आल्या होत्या तेव्हा अर्जुनने सांगितलं होतं की त्यांना लगेच घरातून हाकलून देऊ, पण त्यासाठी मीच नको म्हणते. पण मॅडम मी तुम्हाला मागे बोललो होतो की मनी मावशींना घरात ठेवून तुम्ही एका सापाचा सांभाळ करताय आणि त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणून तुम्ही त्यांना चांगलीच अद्दल शिकवाल. गायतोंडे हे एवढं सोपं नाहीये. त्या बाईला अशी अक्कल नाहीये आणि हा त्यांचा स्वभाव पण नाहीये. म्हणजे नेमकं तुम्हाला काय करायचं? मला मनी मावशींना जन्माची अद्दल घडवायची पण त्यासोबतच सरकारांची त्यांच्यापासून सुटका करायची. मागे तुम्ही मला बोलला होता की सरकारांना सुद्धा मनी मावशींकडनं सोड चिठ्ठी हवी आहे. हो मग तुम्ही असं का नाही करत? सरकारांनाच इथे का घेऊन येत नाही? त्यामुळे मनी मावशींची भांबेरीच उडेल. हा म्हणजे असं होऊ शकतं. आणि मॅडम महत्वाचं म्हणजे सरकार मनी मावशींना सहज ओळखतील. प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. वा ग्रेट गायतोंडे, तुम्ही मला खूप भारी आयडिया दिली. थँक्यू.